नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भाजपला विजयासाठी आणखीन 113 मतांची गरज. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. एकूण 853 मतदारांच्या या निवडणुकीत विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 427 मतांची गरज आहे. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी स्वबळावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक मतांपासून 113 मतांनी दूर आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत महायुतीत महाभारत घडले. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपवर प्रचंड नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात सर्वपक्षीय मोट बांधली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. यापूर्वीची निवडणूक दिनांक 19 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती. काँग्रेस नेते मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांचा पराभव करत आमदारकी मिळवली होती. मोहनराव कदम यांच्या या आमदारकीची मुदत दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी संपली. मात्र पात्र मतदारांपैकी 50% अधिक मतदार असतील तरच निवडणुका घेता येते. त्यावेळी सांगली सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू होतं. त्यामुळे विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होऊ शकली नाही. मुदत संपून आता 3 वर्ष 5 महिने झाले आहेत. आता विधान परिषदेवरील या जागेसाठी निवडणूक लागली आहे. ही निवडणूक मतदारांसाठी पर्वणी ठरणार असं दिसत आहे. सांगलीतून या निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. तर साताऱ्यातून भाजपकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्या नावाची चर्चा आहे. विरोधकांकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.